कानातून रक्त येण्याची कारणे पुढीलप्रमाणे आहेत. कानाच्या पडद्याला इजा. कान स्वच्छ करताना किंवा कोणतेही टोकदार साधन वापरताना पडद्याला जखम झाल्यास त्यातून रक्तप्रवाह होऊ शकतो. कानातील संसर्ग. बॅक्टेरिया किंवा विषाणू संसर्गामुळे कानाच्या आतील भागात पू किंवा रक्त येऊ शकते. ट्रॉमा किंवा डोक्याला इजा. डोक्यावर किंवा कानावर जोरदार मार पडल्याने लागल्यास कानातून रक्तप्रवाह होऊ शकतो. वॉरो ट्रॉमा. उंचावर प्रवास करताना किंवा पाण्याखाली गेल्यास दबावामुळे कानाच्या पडद्याला इजा होऊ शकते व रक्तस्राव होऊ शकतो. कर्करोग किंवा ट्यूमर. कधी कधी कानाच्या आत ट्यूमर असल्यास रक्तस्राव होऊ शकतो. आणि यावर आपण घरगुती उपाय पाहणार आहोत. घरगुती उपाय पुढीलप्रमाणे. जर रक्तस्राव सौम्य स्वरूपाचा असेल तर कोणतीही दुखापत मोठी नसेल तर काही घरगुती उपयुक्त ठरू शकतात. थंड शेक. स्वच्छ कापडानं बर्फ गुंडाळून कानाच्या थंड शेक द्या, यामुळे सूज कमी होते. लसूण तेल. लसूण तेलात अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असतात. कोमट लसूण तेल कानात 1-2 थेंब टाका. हळद आणि मध. हळद आणि मध अँटीसेप्टिक आहे. हळद आणि मध एकत्र करून त्याचं सेवन करा, त्यामुळे संक्रमण कमी होऊ शकतं. ऑलिव्ह ऑइल. ऑलिव्ह ऑइल कोमेट करून कानात घालून शकता. हे कानातील संसर्ग कमी करण्यास मदत करू शकतं. भरपूर पाणी प्या. शरीर हायड्रेट ठेवण्यासाठी इन्फेक्शन लवकर कमी होण्यास मदत होते. पाण्याचा इथं पण भरपूर वापर करणं खूप आवश्यक आहे. कानातून सतत जर जास्त प्रमाणात रक्त येत असेल तर, चक्कर येणे, उलटी किंवा ऐकण्यात त्रास होत असेल तर, कानात तीव्र वेदना, सूज जाणवत असेल, डोक्याला किंवा कानाला मोठी इजा झाल्यास घरगुती उपाय तात्पुरते थांबून आपण डॉक्टरांच्या सल्ल्याने ते पुढील उपाय करणं खूप आवश्यक असतं. लवकरात लवकर डॉक्टरांचा सल्ला घेणं खूप आवश्यक असतं, कारण कानातून रक्त येणं ही छोटी बाब नाही आहे. ती तुमच्या शरीराशी महत्वाचा निगडीत भाग असल्यामुळं याला खूप महत्व आहे. म्हणून लवकरात लवकर उपाय करून आपण डॉक्टरांचा सल्ला घेऊन कानातील जे काही प्रॉब्लेम आहेत ते स्पष्टपणे केले पाहिजेत व त्यावर उपाय केला पाहिजेत. कारण घरगुती उपाय हे कमी असताना असू शकतात, पण डॉक्टरांचा सल्ला घेणं खूप महत्वाचं आहे. धन्यवाद.